माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी माझ्यासमोर बसून चर्चा करावी, मग मी माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामांची यादी देतो, असं खुलं आव्हान राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांना दिलंय। विकास कामांबाबत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी माझ्यासमोर बसून चर्चा करावी, मग मी माझ्या 5 वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कामाची यादी देतो। 10 वर्षाच्या काळात तुम्ही साधी एक तरी डीपी बसवली का, असा प्रश्न उपस्थित करत आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांना चर्चेसाठी खुलं आव्हान दिलंय। विखे यांचे होम ग्राउंड समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील सोनगाव, सातरळ, अनापवाडी आदी प्रवरा पट्टा भागात आमदार प्राजक्त तनपुरे यांचा प्रचार दौरा सुरू असून या प्रसंगी तनपुरे यांनी कर्डिले यांच्यावर तोफ डागली। यावेळी बोलताना प्राजक्त तनपुरे म्हणाले, मंत्रिपदाच्या काळात राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात 300 ते 400 लाईटच्या डिप्या बसवल्या, 6 सबस्टेशन उभे केले। विरोधकांनी निळवंडे धरणाच्या नावाखाली निवडणुका लढवल्या। त्या निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम पहिल्याच टर्ममध्ये 1250 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत काम पूर्ण केलं। शिवाजी कर्डिले यांनी 3 टर्म या भागातील लोकांची फसवणूक केली। राजकारणासाठी नागरदेवळे येथे नगर परिषद होत असलेली त्यांनी होऊ दिली नाही। कर्डिले यांच्यामुळेच नागरदेवळे गावचा विकास खुंटलाय। 5 वर्षाच्या कार्यकाळात राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात प्रचंड अशी विकास कामे केली। त्यांच्या 10 वर्षाच्या काळातील एक तरी भरीव काम दाखवून द्या, असं आमदार तनपुरे म्हणाले। तर किरण कडू म्हणाले, भाजपने आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर जातीयवाद केला, 2 समाजात तेढ निर्माण करून भांडण लावून देत राजकारण केलं। आपण सर्वजणांनी गटतट विसरून एकत्र येण्याची गरज आहे। मतमोजणी सुरू होताच पहिली पेटी सातरळची उघडते। या भागातून आमदार प्राजक्त तनपुरे यांना मोठं मताधिक्य मिळवून देऊ, असं आश्वासन किरण कडू यांनी दिलं। तर यावेळी किरण कडू, सागर डुकरे, विकास पलघडमल, आकाश पलघडमल, गणेश कडू, हर्षल कडू, संभाजी कडू, उदयन कडू, प्रशांत कडू, सागर कडू, हेमंत कडू, प्रभाकर पलघडमल, विजय पलघडमल, कैलास पलघडमल, दत्तात्रय पलघडमल, सचिन सिनारे, दत्तात्रय सिनारे, आसिफ इनामदार, संतोष अंत्रे, केशव अंत्रे, अन्सार तांबोळी, सूर्यभान शिंदे, पोपट दिघे, सचिन दिघे, सचिन दिघे, अमोल दिघे, भरत दिघे, रमेश दिघे, प्रतीक दिघे आदींसह मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आमदार आहेत ते देखील राज्यमंत्री होते। मला असं आम्हाला दोघांना एकदा समोरासमोर बसवा एकदा जरा। त्यांनी काहीतरी काळा गॉगल बहुतेक घातलेला दिसतोय त्यांनी डोळ्यावरती, त्याच्यामुळे त्यांना काही दिसत नाही। अरे ज्या निळवंडे धरणावरती तुम्ही 3 टर्म निवडणुका लढवल्या, नुसतं 2 वर्षात पाणी आणतो म्हणून लोकांना फसवलं, त्या निळवंडे धरणाच्या कालव्याचं काम पहिल्याच टर्ममध्ये पूर्ण तिथं केलेलं आहे। नुसतेच मंत्र्याला आणायचे, हारतुरे घालायचे आणि परत नंतर काहीच काम व्हायचं नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये। 3 टर्म या भागातल्या लोकांची फसवणूक शिवाजी कर्डिले यांनी केलेली आहे। आपण पहिल्याच टर्ममध्ये 1250 कोटी रुपयाचा निधी हा निळवंडे धरणाच्या कालव्याला आणला आणि काम पूर्ण केलं। त्या बोगद्यावरती नुसतेच खेळे मारत बसायचे नुसते। तो बोगदा संगमनेर ते राहुरी जो बोगदा निळवंडे धरणात तो देखील पहिल्याच टप्प्यामध्ये पूर्ण करण्याचं काम आपण केले। त्यांना एकदा गॉगल काढून तिथं जाण म्हणा नुसतं काय। हे 1250 कोटी रुपये आम्ही सर्व त्या ठिकाणी जलसंपदा मंत्र्यांच्या पाठीमागं लागून निधी आणला, काम पूर्ण झालं। तिथं अजून काही फॉरेस्टच्या अडचणी होत्या, त्या देखील बैठका घेतल्या आणि ती अडचण दूर केली। म्हणून आज राहुरी तालुक्यामध्ये निळवंडे धरणाच्या कालव्याची कामं पूर्ण होऊन पाणी आलेलं आहे। हे जर त्यांना दिसत नसेल तर एकदा तिथं जाऊन दाखवा। तुम्ही 3 पंचवार्षिक नुसतं या तालुक्यातल्या लोकांना वेडं काढण्याचं काम केलं। नुसतं 2 वर्षात पाणी आणतो, 2 वर्षात पाणी आणतो, नाही तर जोड्याने हाना गावात येतो ना कशा वल्गना ते करत होते। पण प्रत्यक्षामध्ये पहिल्याच 2 वर्षामध्ये या निळवंडे धरणाच्या कालव्याला भरीव निधी देण्याचं काम माझ्या टर्ममध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये केलंय। ते त्यांना दिसत नसेल तर एकदा दाखवा। राहुरी बस स्थानकाचं देखील काम तिथं चालू आहे। वांबोरी चारीला कित्येक त्यांच्या 10 वर्षात नुसतेच बटणं दाबायचे, कधी पाणी शेवटी टेलपर्यंत गेलं नाही। ते देखील पाणी 10 वर्षामध्ये त्यांच्या आरक्षित पाण्यापेक्षा जास्त ओव्हरफ्लोचं जे वाया जाणार तिकडं जायकवाडीकडे जाणारं पाणी हे देखील वांबोरी चारीला त्यांच्यापेक्षा जास्त पाणी सोडण्याचं काम मी केलं। समोरासमोर एकदा बोलवा, नुसतंच बोलायला काय लागतं, भाषणं करायला काय। त्यामुळे या तालुक्यात भरीव विकासाची कामं या मतदारसंघामध्ये कित्येक सबस्टेशन केलेले आहेत।
म्हणजे सहा सबस्टेशन केले. तुमच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीत दाखवा एखादं सबस्टेशन, साधी डीपी तरी बसवली कुठं काय. 300-400 डीपी बसवल्यात, 6 सबस्टेशन केले, कित्येक ठिकाणी लिंक लाईन केलेले आहेत. पाथर्डी तालुक्याच्या दुष्काळी भागामध्ये जलसंधारण खात्याच्या मृद व जलसंधारण खात्याच्या मार्फत कित्येक तलावांच्या दुरुस्तीचं काम केलंय. जिथं की तलावाला गळती असायची, पाऊस झाला पाणी निघून जायचं, ते कित्येक आज बांधव खुश आहेत की तिथं पाणी टिकून आहे. नागरदेवळे वगैरे भागामध्ये आम्ही नगरपालिका केली, व्हिजन काहीतरी ठेवून आम्ही गेलो. तेव्हा ग्रामपंचायत पण शहरीकरण झालंय, तिथं नगरपालिका स्थापन केली. यांच्या करंटेपणामुळे पुन्हा त्यांनी सरकार आल्यावरती नगरपालिकेची ग्रामपंचायत केली. असं कुठं होतं का हो राज्यामध्ये? काय यांना आहे का काय व्हिजन? पुढचं व्हिजन मागं डोळे दिसतात बहुतेक. काय म्हणजे मागं एखाद्या ग्रामपंचायतीची सुधारणा करण्याकरता नगरपालिका करतो, नगरपालिकेची नंतर महानगरपालिका होते. केवळ यांच्या राजकारणापायी त्या गावचा विकास खुंटतो, त्यांनी परत ग्रामपंचायत केली. अशी कित्येक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो. प्रचंड विकासाची कामं या 5 वर्षामध्ये या मतदारसंघाने कधी बघितली नव्हती. इतकी विकासाची कामं विजेचे असतील, पाण्याचे असतील, इतर सुविधा असतील या मतदारसंघात झाल्या. त्यांच्या 10 वर्षामध्ये एक तरी भरीव काम दाखवावं, एक तरी. मी आज सांगितलं, निळवंडे धरणाच्या कालव्याची कामं झाली, 6 सबस्टेशन झालेले आहेत, कित्येक डिप्या झालेल्या आहेत, बस स्थानकाचं काम चालू आहे, ग्रामीण रुग्णालयाचा देखील प्रश्न मार्गी लागला, त्याचंही काम काही दिवसात चालू होईल. आता त्यांनी सांगा ना, 10 वर्षामध्ये एक ठोस भरीव काम शिवाजी कर्डिलेंनी दाखवा की काय केलं, कुठलं काय. नगरपालिकेमध्ये देखील आपण बघा, राहुरी तालुक्याचं ठिकाण आहे, नगरपालिकेमध्ये आज कित्येक कोट्यावधींची विकास कामं चालू आहेत. तो सुसज्ज असा महिलांसाठी विशेषतः चालण्याकरता सेफ असा जॉगिंग ट्रॅक तिथं केलेला आहे. राहुरी शहराची पाण्याची योजना, नवीन पाणी, आता त्या पूर्वी पाण्याची तेच आरडाओरडा करायची किंवा पाणी येत नाही लवकर. आज मात्र व्यवस्थित सगळीकडे राहुरी शहरामध्ये पाणी पुरवठा होतो. भूमिगत गटार योजनेचं काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात त्याला गती द्यायचं काम आम्ही केलं, ते देखील आज तिथं देखील काम चालू आहे. कित्येक शहरामध्ये कित्येक चौक सुशोभीकरणाची कामं आहे, कारंजे असतील, सुशोभीकरण असेल. काय म्हणजे आता याच्यापेक्षा आणखीन काय त्यांना विकास म्हणजे काय कळतो का त्यांना? काय नुसतंच आपली त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करायचं भाषण, याला काही विकास म्हणत नाहीत ना. आधी जरा नीट भाषणं जरा करायला शिकावी. नेमकं डोळ्यावरचा गॉगल काढून जरा डोळे उघडे ठेवले तर त्यांना विकास दिसेल. प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर.